माझी तुम्हाला दुसरी एक विनंती आहे, वेगवेगळी चर्चा होती ज्याचा उल्लेख मागाशी मला वाटतं दिलीपरावांनी केला. योजना चालू राहणार का नाही राहणार, वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारले जातात. काही काही गोष्टी निवडणुकीच्या जाहीरनाम्याच्या निमित्तानं होत्या, त्या खोलात मी जास्त जात नाही. त्यामध्ये मला एवढंच आपल्याला सांगायचं आहे, माझी लाडकी बहीण योजना ही योजना कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला चालू ठेवायची, त्याबद्दल आपण काळजी करू नका. पण ते चालू करत असताना तो लाभ आम्ही जे ठरवलेलं होतं त्या माझ्या महिलेला, गरजू महिलेला मिळाला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये थोडंसं काय करता येईल, जी व्यक्ती श्रीमंत आहे, जी व्यक्ती इन्कम टॅक्स भरते, जे व्यक्तीचा ऊस बऱ्यापैकी जातो, नोकरी आहे, सगळ्या काही गोष्टी आहे, अशांच्या ठिकाणी मात्र थोडा वेगळा विचार आम्ही त्या बाबतीमध्ये करतोय. पण योजना ज्या खऱ्या अर्थाने माझ्या मायमाऊलींच्या पर्यंत पोचायला पाहिजे होती, माझ्या गरीब महिलेच्या करता मायमाऊली करता पोचायला पाहिजे होती, ते पोचण्याचं काम माझ्या महिला बालविकास खात्याने केलेलं आहे. आत्ताही काही जण म्हणत होते जरा जानेवारीमध्ये थोडंसं आम्ही माहिती घेत होतो, परंतु परवाच 3,700 कोटीचा चेक हा महिला बालविकासला दिलेला आहे. 26 तारखेच्या आत या महिलांना त्यांच्या DBTला पैसे